आत्ताच मला समजलं की एका 3 वर्ष मुलीचा एका पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आणि अत्यंत चीड येणारी अशी ही घटना आहे. सरकारला आदिवासी लोकांसाठी त्यांच्या मनात काहीही मला वाटते काहीही संवेदना नाही. माझी मागणी आहे की तातडीने ज्या ठेकेदारांनी हे काम केलं असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. तसंच ते अधिकारी या कामावर देखरेख करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना शिक्षा व्हावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याच्यावर निर्णय घ्यावा. तसंच मी स्वतः या ठिकाणी उद्या जाणार आहे आणि त्या घटनेची स्वतः जाऊन सकृतदर्शनी तिथे जाऊन काय परिस्थिती घडली, कोणत्या परिस्थितीमध्ये घडली हे सुद्धा पाहणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की हे शासन फक्त अदानी अंबानीसाठीच काम करत आहे. यांना काही आदिवासी, गोर, गरीब, दलित, पीडित या लोकांसाठी काही घेणं देणं नाही. एक 3 वर्षाची मुलगी मरते आणि तिचा मृत्यू होतो, पण प्रशासन त्याच्यावर कोणतीही त्याची गांभीर्याने दखल घेत नाही. आणि माझी मागणी आहे की सरकारने तातडीने या मुलीच्या आईवडिलांना कॉम्पन्सेशन द्यावं. त्यांना कमीत कमी 10 लाख रुपये त्यांनी या प्रसंगी दिले पाहिजे आणि पुन्हा या घटना घडणार नाहीत याबाबत त्यांनी एक खबरदारी घेतली पाहिजे आणि त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. तसंच ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हे काम होतं त्या अधिकाऱ्याला सुद्धा तातडीने त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी या प्रसंगी करत आहे. आणि शासनाने आता या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कोरडा गांव में आज जो दुर्दैवी घटना हुआ, एक 3 साल की बच्ची जल जीवन मिशन के जो काम चालू थे, गड्ढा उन्होंने खोद के रखा, उस गड्ढे में गिरकर उनका दुर्दैवी मौत हो गया. उसकी वजह से पूरे कोरडा गांव में एक शोक पसर गया और पूरी तरफ दुख का लहर है. और ऐसा दुर्दैवी घटना नहीं होना चाहिए, लेकिन कुछ लोगों के हलगर्जीपना की वजह से हुआ. तो ऐसे जो जल जीवन मिशन हो गया, जो भी अधिकारी कर्मचारी होगा, मैं शासन से मांग करता हूँ कि इनके ऊपर कड़क कार्रवाई हो, कठोर कार्रवाई हो और ऐसी घटना पुनरावृत्ति ना हो, यही मैं अपेक्षा करता हूँ.